नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती पाहणार आहे। तर ज्या महिन्याला लाडकी बहीण योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की भरपूर महिलांचे फॉर्म इथे रिजेक्ट झालेले आहेत। तर बरेच जणांचे फॉर्म पेंडिंग मध्येच आहे। त्यानंतर बरेच जणांचे फॉर्म जे काही रिजेक्ट कशामुळे झालेले आहेत, त्यानंतर जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे। तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेचे जे काही आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, तर आता टोटल जे काही 9,000 रुपये जमा झालेले आहेत। तर आता पहिले जे काही लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, तर अशा महिला ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे, म्हणजे भरपूर महिलांच्या बँक पासबुकला आधी काही ई-केवायसी न केल्यामुळे, त्यानंतर डीबीटी लिंक न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अधिक पैसे जमा झालेले नाहीत। तर अशा सर्व महिलांनी सर्वात पहिले चेक करून घ्या की तुमच्या आधारला म्हणजे बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या। तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे, तर आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। आधारवरती मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक तुमचा जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी येईल। ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला चेक बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमची जी काही बँक आहे, स्टेट बँक आहे, जे काही अदर बँक आहे ते तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही, म्हणजे तुम्ही तिथे चेक करून घ्या। ग्रीन टिक मध्ये येऊन जाईल की तुमचं बँक ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह आहे, ते सर्वात पहिले चेक करून घ्या। तर तुम्ही जर नारी शक्ती दूतून ऍप्लिकेशनहून फॉर्म भरलेला असेल किंवा नवीन पोर्टल लॉन्च झालं होतं तर आपल्या त्या पोर्टलहून फॉर्म भरलेला असेल तर तुमचा फॉर्म तिथे एडिटसाठी आला का ते चेक करून घ्या। तर भरपूर महिलांचे फॉर्म एडिटसाठी आलेले आहेत, तर बरेच जणांचे डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोडिंग करायचे आहेत, तर त्यामुळे सुद्धा तुमचे पैसे रोखलेले असेल। तर अशा सर्व महिलांनी चेक करून घ्या। तर आता भरपूर महिलांचे जे काही पोर्टलहून फॉर्म भरले होते तर भरपूर महिलांचे फॉर्म इथे रिजेक्ट झालेले आहेत। तर त्याचं मूळ कारण शोधा, म्हणजे का रिजेक्ट झालेला आहे तिथे तुम्हाला रिझन सुद्धा बघायला मिळेल। डॉक्युमेंट्स असेल किंवा नेम मध्ये काही करेक्शन असेल तर अशाने चेक करून घ्या। त्यानंतर आता तुम्हाला तुमचा नवीन फॉर्म भरायचा आहे, तर त्याचे जे काही लवकरच अपडेट येणार आहेत तर त्या सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघायला मिळेल। त्यानंतर आता तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते अंगणवाडी सेविकेकडे, जे काही पोर्टलहून फॉर्म बंद झाले होते तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते आदिवास, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायला लागत होते, तर तशाच प्रकारे आता जे काही फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे, प्रवेशिकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। तर त्याबद्दल सुद्धा लवकरच अपडेट येणार आहे। तर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता, पहिला जो काही हप्ता आहे ते तुम्हाला मिळालेला असेल, त्यानंतर डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर ते कशा प्रकारे चेक करायचं की कोणत्या कारणामुळे तुम्हाला तुमचा जो काही हप्ता आहे ते जमा झालेला नाही। जर लाडकी बहीण योजनेबद्दल अशाच अपडेटसाठी व फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, त्यासाठी लागणारे जे काही कागदपत्र आहे, नवीन GR, त्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही। त्यानंतर तुमचे जे काही टोटल पैसे आहे ते एकदाच तुमच्या खात्यात जमा होईल। तर जर तुम्हाला आधी काही पैसे मिळालेले नसेल, डीबीटी इनऍक्टिव्ह असेल, तुम्ही डीबीटी लिंक केली म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक केलं तर तुमचे जे काही राहिलेले पैसे आहेत सर्व 9,000 रुपये ते एकत्रच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही, पैसे तुमचे कुठे जाणार नाहीत, ते तुम्हाला सर्व पैसे मिळणार आहेत। तर चेक करून घ्या व अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या जर काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।